हॅलो फ्रेंड, आज आपण प्रकरण क्रमांक 4 संविधानिक शासन त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. स्वाध्यायामधील महत्त्वाचे प्रश्न ते म्हणजे पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. अत्यंत महत्त्वाचा हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा. इथे आपण व्यवस्थित विधानं वाचून त्याची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण याची चर्चा करत आहोत. पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, अलिखित संविधान डॅश या देशात आहे, असा महत्त्वाचा प्रश्न आणि त्याचे पर्याय आहेत आपल्यासमोर. युनायटेड किंगडम, भारत, दक्षिण आफ्रिका, अमेरिका. विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम. भारत, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यांचे संविधान हे लिखित आहे आणि युनायटेड किंगडमचे संविधान हे अलिखित आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळात अधिकारांचे डॅश आहे. तर त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, विभाजन, समन्वय, विलिनीकरण आणि केंद्रीकरण. तर विद्यार्थी मित्र हो, कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ संसदीय शासन पद्धतीमध्ये यांच्यामध्ये अधिकारांचे केंद्रीकरण किंवा विलिनीकरण किंवा विभाजन नाही, तर समन्वय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे समन्वय. त्यानंतर प्रश्न तिसरा, अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे डॅश संबोधले जाते. तर त्याचे पर्याय आहे समोर आपल्या, बिल ऑफ राईट्स, मॅग्ना कार्टा, मूळ तत्व, मूलभूत हक्क. याचं उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. अमेरिकन संविधानाच्या प्रथम 10 दुरुस्त्यांना एकत्रितपणे बिल ऑफ राईट्स असे संबोधले जाते. नंतर पुढील प्रश्न आहे, संविधानवादाची संकल्पना डॅश या ब्रिटिश विचारवंतांनी मांडली. याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, थॉमस हॉब्स, जॉन लॉक, जेरमी बेथम, जेम्स मिल. या प्रश्नाचं उत्तर आहे थॉमस हॉब्स. म्हणजे संविधानवादाची संकल्पना थॉमस हॉब्स या ब्रिटिश विचारवंतांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, संविधानवादाची संकल्पना डॅश या सिद्धांतातून उद्भवल्याचे आढळते. त्याचे पर्याय आपल्यासमोर आहेत, लोकशाही शासन, प्रातिनिधिक शासन, दैवी सिद्धांत, सामाजिक कराराचा सिद्धांत. याचं उत्तर आहे सामाजिक कराराचा सिद्धांत. संविधानवादाची संकल्पना सामाजिक कराराचा सिद्धांत या सिद्धांतातून उद्भवल्याचे आढळते. या संदर्भात इथे चर्चा करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, आधुनिक संविधानवाद प्रथम डॅश संविधानात मांडला गेला. त्याचे पर्याय आपल्यासमोर, युनायटेड किंगडम, अमेरिकेच्या, फ्रान्सच्या, जर्मनीच्या. तर याचं उत्तर आहे अर्थातच अमेरिकेच्या. आधुनिक संविधानवादाचा प्रथम अमेरिकेच्या संविधानात मांडला गेलेला आहे. त्यानंतर मूळ संरचना तत्व हे डॅश देशाच्या शासन प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. त्याचे पर्याय, भारत, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. त्याचं उत्तर आहे भारत. मूळ संरचना तत्व हे भारत या देशाच्या शासन प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न,
ब ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. आपण काही महत्त्वाच्या जोड्यांची चर्चा इथे करणार आहोत. त्यातील पहिली जोडी, 1 मॅग्ना कार्टा इंग्लंड, 2 नकाराधिकार युनायटेड किंगडम, 3 केशवानंद भारती खटला मूळ संरचना. यामध्ये विद्यार्थी मित्र हो, चुकीची जोडी कोणती आहे? नकाराधिकार युनायटेड किंगडम ही चुकीची जोडी आहे. मग बरोबर जोडी काय आहे? त्याचं उत्तर आहे नकाराधिकार अमेरिका. अमेरिकेमध्ये नकाराधिकार हे तत्व पहिल्यांदा प्रस्थापित झालेलं होतं, म्हणून त्याचं उत्तर आहे नकाराधिकार. त्यानंतर पुढील जोडी, 1 एकात्म शासन इंग्लंड, 2 एकत्रिकीकरणातून निर्माण झालेले संघराज्य अमेरिका, 3 संघराज्य सदृश्य संघराज्य कॅनडा. आणि चुकीची जोडी यामध्ये आहे संघराज्य सदृश्य संघराज्य. संघराज्य सदृश्य संघराज्य कॅनडा ही जोडी चुकीची आहे. आणि बरोबर काय आहे की संघराज्य सदृश्य संघराज्य कोणतं आहे? भारताचं आहे, जे आपण याची चर्चा अभ्यासक्रमात केलेली आहे. त्यानंतर पुढील जोडी आपण चर्चा करूया. जोडी क्रमांक 3, 1 संविधानिक राजेशाही युनायटेड किंगडम, 2 एकात्म शासन पद्धती ऑस्ट्रेलिया, 3 संसदीय शासन पद्धती भारत. यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे? तर ती म्हणजे एकात्म शासन पद्धती ऑस्ट्रेलिया ही चुकीची जोडी आहे. मग बरोबर जोडी कोणती आहे? तर एकात्म शासन पद्धती ही इंग्लंड ही जोडी बरोबर आहे. इंग्लंडमध्ये एकात्म शासन पद्धती होती, म्हणून ही जोडी इथे बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. त्यात पहिला प्रश्न आहे, इंग्लंड, स्कॉटलँड, वेल्स, आयर्लंडचे प्रजासत्ताक. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द हा आहे इंग्लंड. कशामुळे? स्कॉटलँड, वेल्स, आयर्लंडचे प्रजासत्ताक हे इंग्लंडमधील राज्य आहेत. इंग्लंडमधील राज्य आहेत. इंग्लंड एक स्वतंत्र देश आहे आणि बाकीचे जे आहे ते इंग्लंडचा एक घटक आहे. त्यामुळे इंग्लंड हा गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अर्जेंटिना. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा इथे संसदीय शासन पद्धती आहे. इथे अर्जेंटिना हा गटात न बसणारा शब्द आहे. इथे अध्यक्ष शासन पद्धती आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कर्नाटक, महाराष्ट्र, नेपाळ, आंध्र प्रदेश. कर्नाटक, महाराष्ट्र, नेपाळ, आंध्र प्रदेश याचं उत्तर आहे नेपाळ. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश हे भारतातील घटक राज्य आहे आणि नेपाळ एक देश आहे. त्यामुळे नेपाळ हा स्वतंत्र शब्द आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, संविधान, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. तर याचं उत्तर आहे अर्थातच संविधान. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे शासनाचे 3 घटक आहेत आणि संविधान हे सर्वोच्च असतं. संविधानामध्ये याच्या तरतुदी आहेत, म्हणून संविधान वेगळं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, काँग्रेस, पार्लमेंट, संसद, सर्वोच्च न्यायालय. यामध्ये वेगळा शब्द आहे गटात न बसणारा,
तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय. काँग्रेस, पार्लमेंट, संसद हे कायदेमंडळाची नाव आहेत. अमेरिकेच्या कायदेमंडळाला काँग्रेस असे म्हणतात. इंग्लंडच्या म्हणजेच युनायटेड किंगडमच्या कायदेमंडळाला पार्लमेंट असे म्हणतात. आणि भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. आणि सर्वोच्च न्यायालय हे वेगळं आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालय हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 6वा, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, नोकरशाही, मंत्रिमंडळ. यामध्ये उत्तर आहे नोकरशाही. राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राजकीय कार्यकारी प्रमुख आहेत, तर नोकरशाही बिगर राजकीय कार्यकारी प्रमुख आहेत, म्हणून नोकरशाही हे वेगळं आहे. नोकरशाही कायमस्वरूपी असते आणि राजकीय कार्यकारी प्रमुख हे विशिष्ट काळापुरते आलेले असतात. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. त्यातील प्रश्न पहिला, देशाचा कारभार कसा चालवावा असे ज्यात नमूद करण्यात आले आहे तो दस्तावेज त्याला म्हणतात संविधान. देशाचा कारभार कसा चालवावा असे कशात नमूद करण्यात आलेले आहे ते संविधानात. संविधान एक अनेक नियमांचा, तत्वांचा काय एक दस्तऐवज आहे, जिवंत दस्तऐवज असतो हे त्याला. म्हणून देशाचा कारभार कसा चालवावा असे ज्यात नमूद करण्यात आले आहे तो दस्तावेज म्हणजे काय संविधान. त्याचं उत्तर आहे संविधान. त्यानंतर दुसरा प्रश्न, अमेरिकेच्या राज्यघटनेची निर्मिती करणारी संस्था कोणती आहे? संविधान परिषद. उत्तर आहे संविधान परिषद. संविधान परिषदेने अमेरिकेची राज्यघटना निर्माण केली. प्रश्न तिसरा, शासनाचे अधिकार मर्यादित असावेत हा विचार म्हणजे काय? संविधानवाद. शासनावर अंकुश यामध्ये राहत असतो विचार. काय? शासनाचे अधिकार मर्यादित असावेत हा विचार कशात आहे? संविधानवादात आहे, म्हणून उत्तर आहे संविधानवाद. प्रश्न चौथा, निर्वाचित राज्यप्रमुख असलेली शासन पद्धत. त्याचं उत्तर आहे प्रजासत्ताक. देशाचा राज्यप्रमुख हा निर्वाचित असतो त्याला प्रजासत्ताक, आणि जो वंश परंपरेने सत्तेवर येतो त्याला मर्यादित किंवा संविधानिक राजेशाही असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न, अनेक प्रदेश असलेल्या मोठ्या देशांची शासन पद्धत. मोठ्या देशांसाठी कोणती शासन पद्धत असते? तर संघराज्य हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, ज्या शासन पद्धतीमध्ये मर्यादित काळासाठी राष्ट्रप्रमुखांची जनतेकडून निवड होते. राष्ट्रप्रमुखांची जनतेकडून निवड होते मर्यादित काळासाठी, तो शासन प्रकार कोणता आहे? अध्यक्षीय शासन पद्धती. आपण याची चर्चा केलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे 4 वर्षासाठी जनतेकडून निवडून आलेले असतात. अध्यक्षीय शासन पद्धत तिथे आहे, म्हणून याचं उत्तर आहे अध्यक्षीय शासन पद्धत. ज्या शासन पद्धतीमध्ये मर्यादित काळासाठी राष्ट्रप्रमुखांची जनतेकडून निवड होते ती शासन पद्धत म्हणजे कोणती आहे? अध्यक्षीय शासन पद्धती. त्यानंतर पुढील प्रश्न, वंश परंपरेने अधिकार पदावर नामधारी प्रमुख असतात ती शासन पद्धती. त्याचं उत्तर आहे संविधानिक राजेशाही. त्या अगोदर आपण चर्चा केली. त्यानंतर पुढील प्रश्न, संविधानाचा काही भाग लिखित तर इतर भाग संविधानिक पायंडे व संकेत असतात असे संविधान त्याला म्हणतात अलिखित संविधान. त्याचं उत्तर काय आहे? अलिखित संविधान. पुढचा प्रश्न, कोणतेही कायदे करण्याचा संसदेचा अधिकार. कोणतेही कायदे करण्याचा संसदेचा अधिकार
सूत्र आहे संसदेचे सार्वभौमत्व. याचा अर्थ असा आहे की संसद सुप्रीम आहे, संसदेला कोणत्याही प्रकारचे कायदे करण्याचा अधिकार आहे, संसदेवर कोणतंही नियंत्रण यासाठी नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, आकाराने लहान असणाऱ्या देशांची शासन पद्धती. त्याचं उत्तर आहे एकात्म शासन पद्धती. विद्यार्थी मित्र हो, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, सर्वांनी व्यवस्थित त्याचा आढावा घ्यावा. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.